नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 11 एप्रिल 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत गुजरातमधील पहिले साऊंडिंग रॉकेट प्रक्षेपण नुकतेच करण्यात आलेले आहे. या संदर्भात माहिती. गगनयान मिशन संबंधित IADT-02 याची चाचणी नेमकी कुठे झालेली आहे या संदर्भात माहिती. तसेच नुकतेच ज्ञान भारतम हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश नेमका काय आहे या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. भारत हा फास्ट ब्रीडर तंत्रज्ञानामध्ये जगातील कितवा देश ठरलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दुसरा. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. आज आहे 11 एप्रिल. 11 एप्रिल 1827 महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती. स्कॉटिश मिशनऱ्यांच्या इंग्रजी शाळांमध्ये त्यांचे शिक्षण झालेले होते. त्यांचं महत्वाचं स्थापना कार्य म्हणजे त्यांनी मुलींसाठीची पहिली शाळा 1848 मध्ये स्थापन केलेली होती. अस्पृश्यांसाठी स्वतंत्र शाळा 1852 मध्ये, तर सत्यशोधक समाज या संस्थेची स्थापना 1873 मध्ये महात्मा फुले यांनी केलेली होती. महात्मा फुले यांच्याबद्दलचा जर सविस्तर व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर आपल्या युट्यूब चॅनलवर तो अवेलेबल आहे, तो तुम्ही अवश्य पहा. 11 एप्रिल 2016 भारतीय राष्ट्रीय पेमेंट्स कॉर्पोरेशन म्हणजेच NPCI ने 11 एप्रिल 2016 या दिवशी UPI ची सुरुवात केलेली होती. UPI चा फुल फॉर्म आहे युनिफाईड पेमेंट इंटरफेस. 11 एप्रिल 1919 इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन म्हणजेच ILO या संस्थेची स्थापना आजच्या दिवशी करण्यात आलेली होती. 11 एप्रिल 1755 कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे हे सिद्ध करणारे शास्त्रज्ञ जेम्स पार्किन्सन यांचा आज जन्मदिवस. त्यामुळेच हा दिवस जागतिक पार्किन्सन्स दिन म्हणून देखील साजरा केला जातो. 11 एप्रिल 1869 कस्तुरबा गांधी यांचा आज जन्मदिवस. 11 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस म्हणजेच नॅशनल सेफ मदरहुड डे कस्तुरबा गांधी यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो. भारत सरकारने 2003 मध्ये हा दिवस अधिकृतपणे घोषित केलेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. गुजरातमधील पहिले साऊंडिंग रॉकेट याचे प्रक्षेपण कुठून करण्यात आलेले होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ढोलेरा. गुजरातचे अंतराळ संशोधन मधील पहिले यशस्वी पाऊल आता नुकतेच पडलेले आहे. गुजरातने आपल्या अंतराळ संशोधन क्षेत्रामध्ये एक ऐतिहासिक पाऊल टाकत ढोलेरा येथून पहिल्या साऊंडिंग रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण केलेले आहे. हे प्रक्षेपण 14 मार्च 2026 रोजी अहमदाबाद जवळील ढोलेरा येथील बावलियारी येथे उभारलेल्या तात्पुरत्या प्रक्षेपण संकुलनातून करण्यात आलेले आहे. हे रॉकेट अहमदाबादमधील ओम स्पेस रॉकेट अँड एक्सप्लोरेशन म्हणजेच OSRE या खाजगी स्टार्टअप्स कंपनीने विकसित केलेले आहे. हे एक सिंगल स्टेज सब ऑर्बिटल रॉकेट आहे. यात 3D प्रिंटेड इग्निटर, शुगर बेस्ड सॉलिड फ्युएल आणि कार्बन फायबर एअरफ्रेम यांसारख्या स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. हे रॉकेट साधारण 3 किलोमीटर उंचीपर्यंत पोहोचलेले आहे. या मिशनचा मुख्य उद्देश प्रगत रॉकेट तंत्रज्ञानाची चाचणी घेणे, हवामानाशी संबंधित डेटा गोळा करणे आणि खाजगी अंतराळ क्षेत्रातील क्षमतांचे प्रदर्शन करणे असा आहे. पुढचा प्रश्न. ISA याचा 118वा सदस्य देश कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रोमानिया. रोमानिया हा देश आता नुकताच आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 118वा सदस्य देश झालेला आहे. ISA चा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल सोलर अलायन्स. याचा उद्देश आहे सौर ऊर्जेचा वापर वाढवून हवामान बदलाशी लढणे आणि ऊर्जेची सुरक्षितता वाढवणे हा या आघाडीचा मुख्य हेतू आहे. ISA ची स्थापना भारत आणि फ्रान्स यांनी 2015 मध्ये COP21 या दरम्यान केलेली होती. रोमानियाच्या या सहभागामुळे युरोपातील सौर ऊर्जा मोहिमेला अधिक बळ मिळणार आहे. पुढचा प्रश्न. प्रमाण हे प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशला मिळालेले आहे प्रमाणपत्र. हे आंध्र प्रदेश हे भारतीय वन आणि लाकूड प्रमाणपत्र योजना म्हणजेच IFWCS अंतर्गत प्रमाण PRAMAAN हे प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे. ही योजना शाश्वत वन व्यवस्थापन आणि लाकूड उत्पादनांच्या पारदर्शक व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत? तर भारतातील जंगलाचे शाश्वत व्यवस्थापन करणे आणि लाकूड उत्पादनांच्या जागतिक बाजारपेठेमध्ये विश्वासार्हता वाढवणे
असा या पद्धतीचा उद्देश या योजनेचा आहे. भारतीय वन सर्वेक्षण म्हणजे FSI आणि भारतीय वन व्यवस्थापन संस्था IIFM या प्रक्रियेमध्ये महत्वाची भूमिका बजावत आहे. या प्रमाणपत्रामुळे लाकूड आणि वन उत्पादनांच्या निर्यातीला चालना देखील मिळणार आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये प्रमाणित उत्पादनांना मोठी मागणी असते. प्रमाण लेबल हे खात्री देते की उत्पादन कायदेशीर आणि पर्यावरणीय नियमांचे पालन करून मिळवलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्याला एक गोष्ट माहित असेल की GI टॅग वेगवेगळ्या जिल्ह्यांतील असेल किंवा वेगवेगळ्या राज्यांतील असेल, GI टॅग हा वेगवेगळ्या वस्तूंना दिला जातो. GI टॅगमुळे त्या वस्तूंचं अधिकाधिक प्रमाणात खरेदी आणि विक्री करता येते. त्यामुळे व्यापाऱ्यांना आणि तसेच शेतकऱ्यांना त्याचा खूप फायदा होतो. अशाच प्रमाणाच्या धर्तीवर प्रमाण हे प्रमाणपत्र आहे आणि यामुळे उत्पादन कायदेशीर आणि पर्यावरणीय नियमांचं पालन होते की नाही हे या प्रमाणपत्रावरून सिद्ध होते. पुढचा प्रश्न, ज्ञान भारतम या प्रकल्पाचा मुख्य उद्देश काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हस्तलिखितांचे जतन व डिजिटायझेशन. ज्ञानाचा अमूल्य ठेवा जपण्याची ऐतिहासिक मोहीम आता नुकतीच सुरू करण्यात आलेली आहे. केंद्र शासनाचा ज्ञान भारतम प्रकल्प हा देशातील दुर्मिळ हस्तलिखितांचे संवर्धन व जतन करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल ठरत आहे. फक्त 20 दिवसांच्या सर्वेक्षणामध्ये तब्बल 2.18 लाख दुर्मिळ हस्तलिखितांचा शोध हा लागलेला आहे. ही हस्तलिखिते देशभरातील मंदिरे, मठ, संग्रहालये, शैक्षणिक संस्था आणि खाजगी संग्रहामध्ये विखुरलेली असून त्यात प्राचीन ज्ञानाचा अमूल्य खजिना दडलेला आहे. ज्ञान भारतम या ॲपद्वारे या हस्तलिखितांची नोंदणी केली जात असून त्याचे डिजिटायझेशन करून एकत्रित डिजिटल संग्रह तयार केला जाणार आहे. देशभरातून 1 कोटीहून अधिक हस्तलिखितांचा शोध व नोंदणी यामध्ये होणार आहे. राष्ट्रीय डिजिटल संग्रह निर्माण होईल आणि हा ठेवा आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून देण्याचा मानस हा देखील वर्तवण्यात येत आहे. आता यामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख केंद्रे कोणकोणती आहेत? तर कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ नागपूर, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था पुणे, आनंद आश्रम पुणे आणि भारत इतिहास संशोधक मंडळ हे यामध्ये असणार आहेत. पुढचा प्रश्न, गगनयान मिशन संबंधित IADT-02 याची चाचणी कुठे घेण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सतीश धवन अवकाश केंद्र. गगनयानकडे भारताची आणखी एक झेप आता झालेली आहे. भारताच्या महत्वाकांक्षी गगनयान मिशनसाठी इस्रोने मोठी कामगिरी केलेली आहे. याची दुसरी एअर ड्रॉप चाचणी, ज्याला IADT-02 असे म्हटलेले आहे, ही यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. ही चाचणी सतीश धवन अवकाश केंद्र येथे 10 एप्रिल 2026 रोजी पार पडली. या चाचणीचे महत्व काय? तर मानव अंतराळ मोहिमेमध्ये अंतराळवीरांचा सुरक्षित परतावा सर्वात महत्वाचा टप्पा असतो. ही चाचणी कॅप्सूलच्या पृथ्वीवर पुनःप्रवेश आणि समुद्रात सुरक्षित उतरणे ही सुनिश्चित करण्यासाठीची होती. यामध्ये संयुक्त सहभाग कोणाकोणाचा होता? तर भारतीय हवाई दल, DRDO, भारतीय नौदल आणि तटरक्षक दल यांचा महत्वपूर्ण सहभाग या मोहिमेमध्ये होता. या चाचणीमध्ये तपासलेले महत्वाचे मुद्दे कोणते आहेत? तर पॅराशूट प्रणालीची कार्यक्षमता, एखादी पॅराशूट न उघडल्यास परिणाम काय होईल या संदर्भात माहिती, समुद्रात उतरताना कुपीची स्थिरता होते की नाही या संदर्भात माहिती आणि वेग नियंत्रण यंत्रणेची अचूकता हे देखील यामध्ये तपासण्यात आलेले आहे. यापूर्वी याची पहिली चाचणी ही 24 ऑगस्ट 2025 या दिवशी करण्यात आलेली होती आणि ही देखील यशस्वी चाचणी झालेली होती. त्यामुळे लक्षात घ्या, गगनयान हे अतिशय चर्चेमध्ये आहे. या संदर्भातची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची स्थापना कोणत्या देशांनी केलेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1, भारत व अमेरिका, पर्याय क्रमांक 2, भारत व फ्रान्स, पर्याय क्रमांक 3, फ्रान्स व जर्मनी आणि पर्याय क्रमांक 4, भारत व जपान. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.